हॅलो काय झालं म्हटलं रेकॉर्डिंग जे आहे रेकॉर्डिंग कुठेही मागितलं होतं त्या संदर्भामध्ये आम्ही रात्री 9-9:30 वाजेपर्यंत बसलो होतो. टेक्निकल पर्सन त्यांना बोलवलं होतं. आम्ही पेनड्राईव्ह पण आणला होता. पेनड्राईव्हवरती ते बसत नाही हे होत नाही म्हणून त्याने डायरेक्ट त्याचं ते हार्ड डिस्क त्यांना द्यायचं टाकलं होतं आणि पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं. रात्री पत्र तयार करून आम्ही रात्री पोलीस स्टेशनला ते पत्र दिलेलं आहे. आपल्या विषय होतं की त्यांना आपण RTI टाकला की आम्हाला हे CCTV फुटेज द्या. RTI टाकून 10 दिवस झाले. माझं काय म्हणणं आहे आणि काही RTI टाकून 30 दिवस होऊन गेला. आम्ही अपिलात गेलोय की आम्हाला कुठल्याही सर्वांची माहिती देत नाही. जवळजवळ 18 RTI पेंडिंग आहेत. 18 RTI आहे ना. आम्हाला अपिलात जावं लागलं. माझं म्हणणं काय आहे की ग्रामपंचायतीनं रितसर जी माहिती कुठल्याही नागरिकांना मागू जे आमच्या विशाल मोहितेने मागितले म्हणून देऊ नका. कुठलाही माणूस असतो जे मागेल ते दिलं पाहिजे. ते पब्लिकचं आहे हां आणि प्रत्येक माहिती दिली पाहिजे. कारभार हा पारदर्शक ठेवला पाहिजे. कोण कोणाचा शत्रू नाही परंतु गावाच्या विकासाच्या संदर्भात गावाने तुम्हाला बहुमत दिले. तुम्ही गावाचं काम पारदर्शकपणाने केलं पाहिजे. आणि विरोधी पक्षाचं काम काय आहे जिथं चुकीचं घडलं तिथं दाखवू दे नाही काम. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता काय करतो किंवा सरकारचं हे चुकले सरकार म्हणतं की बाबा माझं हे चुकीचं आहे हे बरोबर आहे आप काय तर काय परंतु सरकार माहिती देऊ शकत नाही असं होत नाही. त्यामुळे ही प्रत्येक गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे. आणि ग्रामपंचायतीला सुद्धा विनंती आहे माझी की एवढं मोठं गाव आहे सगळ्यांनी बसून निर्णय घ्या. काही प्रॉब्लेम येणार नाही. ह्यात कोण काय गावाचं वाटोळ हवं अशी मानसिकता असणार ह्यात कोण नाही. ह्यांचं म्हणणं काय गावात काम पारदर्शकतेनं झालं पाहिजे एवढाच विषय. आणि गावात समजा राजेंद्र मोहितेंना गावानं सरपंच केले त्यांना अधिकार दिले त्यांचं काम त्यांनीच बघितलं पाहिजे. त्यांचं काम दुसऱ्यांनी कोणी बघता कामा नये हा त्यातला मेन विषय आहे. हा त्यामुळं माझं म्हणणं काय RTI मध्ये जी माहिती मागवलेली आहे ती माहिती तुम्ही कधी देणार. काय झालं पाहिजे आम्हाला पत्रव्यवहार केला की ती माहिती घ्या पण 30 दिवसानंतर केला जेव्हा आम्ही अपिलात गेलो. आणि दुसरं जेव्हा आम्ही अपिलात गेलो दुसरं साहेब उपोषणाला बसल्यानंतर भाऊ बाबा एका दिवशी 8 पत्र पाठवलं आम्हाला. एका दिवशी साहेब तुम्हाला दाखवलं नका म्हणजे कधी उपोषणा बसल्यानंतर यांचा पत्रव्यवहार आमच्याशी सुरू झाला. एकाला तर RTI किती वाजता जेव्हा सकाळी 8 वाजता येऊन RTI दिलाय उपोषणा दिवशी. म्हणजे जर आम्ही उपोषणा बसलो नसतो आम्हाला पत्रव्यवहार केला नसता RTI दिला नसता. भाऊ दुसरं बाबा यामध्ये दुसरं एक म्हणणं आहे मारहाण झाली एका ग्रामस्थाला यांच्या अधिकाराखाली सचिव आहेत ग्रामसेवक. आम्ही यांना एकच विनंती केली की तुमच्या ग्रामसभेत तुम्ही जी कॉल आउट केली होती त्यामध्ये मारहाण झाली तुम्ही एक तक्रार अर्ज द्या. आम्ही उपोषणा बसल्यानंतर काल येथे तक्रार अर्ज दिला 10 दिवसानंतर. म्हणजे किती मोठी बाबा शोकांतिका आहे की हा कारभार जर अशा स्वरूपात करत असेल त्यांच्या समोर मारहाण त्या बरकडा मोडल्या त्याच्या ग्रामस्थ आहेत. आम्ही यांना विनंती करतोय की तुम्ही तक्रार अर्ज द्या. नाही दिला. ह्याचा परिणाम काय झाला आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात घुसून म्हणजे सर मगरुरी किती पुरी काय बोलायचं नाही. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात घुसून अध्यक्षाला शिवीगाळ करायची हिंमत झाली यांची तर प्रशासन ताब्यात त्यांच्या. योग्यच वेळी प्रशासनाने हरकत केली असती तक्रार दाखल केली असती तर प्रश्न आटोक्यात आला असता. त्यांचा नंगानाच चालू आहे आणि आम्ही सहन करायचं का कुणाला पण शिवीगाळ द्यायची. बाबा मी फक्त शूटिंग रेकॉर्डिंग केलं ग्रामसभेचं फेसबुक लाईव्ह म्हणून माझी तक्रार दाखल केली आहे. काय संबंध आहे. वकील साहेबांनी आता सगळं सांगितलं त्यात काही चुकीचं असं नाही. माझ्याकडे पण ती तक्रार आली आणि मी त्यांच्यातल्या एक दोघांना मी सांगितलं अरे राजानो तक्रार काय असेल
तर तिचं उत्तर द्या ना. काय प्रॉब्लेम, घाबरायची आपल्याला काय गरज आहे. आपण कशात नसल तर ते उत्तर द्यायला प्रॉब्लेम यायची काही गरज नाही. आणि गावामध्ये वातावरण बिघडेल असं यांनी पण वागू नये, त्यांनी पण वागू. ते म्हणत नाही हेदी वागू नये आणि त्यांनी वागावं असं नाही, किंवा हेदी वागावं त्यांनी वागू नये असं म्हणत नाही. गावाचा गाडा जर चालवायचा असेल तर दोन्ही चाकं व्यवस्थित चालली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये ग्रामपंचायत हे गाव वाढले, मोठं विक्रमी ऊसाचं उत्पादन होतं इथं, प्रचंड पैसा गावात येतो. गावाला शिस्त लागली पाहिजे ना. आता बेशिस्तचे दिवस गेले, प्रत्येक माणूस जागरूक आहे, प्रत्येक मुलाला सगळं कळायला लागले. मोबाईलमुळे प्रत्येक गोष्ट कळते, प्रत्येक मोबाईलवर प्रत्येकाला कायदा कळतो, प्रत्येकाला आपले अधिकार कळतात. माझी ग्रामपंचायतीला सुद्धा विनंती आहे की कुठल्या गोष्टीत ताणत बसू नका. जिथल्या तिथं बसून गावातले प्रश्न गावात संपले पाहिजे. की गावाच्या चव्हाट्यावर यायची काही गरज नाही. आता परवा ऑफिसमध्ये येऊन काहीतरी मारामारी केली, मी त्यांना बोललो म्हणजे हे बरोबर नाही. नाही ऐकून घ्या, माझं मत काय बघा, तुमच्यापेक्षा मी कडवा आहे. मी दोस्ती केली ना कापडं काढून देतो, दुश्मनी केली तर काढून घेतो, ही माहिती आहे मला. परंतु आपल्याला दोस्तीच करायची, दुश्मनी करायची नाही. त्यामुळं आम्ही जर दोस्तीच्या हिशेबानं वागत असेल तर तुम्ही पण दोस्तीच्या हिशेबानं वागलं पाहिजे ना. आणि हे काय आम्हाला नवीन आहे का, लई सोपं आहे. परंतु ह्या नवीन पिढीला हा आपण धडा दाखवायचा का, आपण कसं वागतोय काय वागतोय. नवीन पिढीला आपला आदर्श दाखवला जे आपण चांगलं वागलं पाहिजे. आम्ही असू नाही तर त्याने असू दे. वातावरण बिघडेल असं कुठल्याही गावात कृत्य करायचं नाही आणि करणं बरोबर नाही. त्यामुळं ज्या ज्या माहित्या मागवल्या त्या सगळ्या त्यांना द्या. हा, आणि मी बेडव साहेबांना पण मगाशी बोलले, म्हटलं बाबा तक्रार किंवा काय आपसानं जर कोण करत असेल तर मला बोलवा, मी ह्यांना सरळ बोलतो. परंतु ह्याला दाबायसाठी जर काय केलं तर मग ते वेगळ्या मार्गाने जाणार ना. म्हणून ह्या गावामध्ये इथनं पुढे सुद्धा गाव व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीनं दोन्ही बाजूनं सलोख्याचं वातावरण राहिलं पाहिजे. ह्या बाजूने जर वातावरण बिघडत असेल मला बोलवा, मी 5 मिनिटात दुरुस्त करतो. परंतु तुम्ही दाबून बोलल्यावर इथं गप्प असतील हे पहिले डोक्यातनं काढून टाका. हा, प्रत्येक गोष्ट आहे ना माहिती मागितलं. समजा उद्या ही सरपंच झाली, आमची मंडळी सरपंच झाली, ती चुकीची वागली ना, त्यांना मी रस्त्यावर विचारलं तुमचं चुकतंय, चुकीला चूक बरोबरला बरोबर म्हटलंच पाहिजे आपण. त्यामुळं गावातलं वातावरण बिघडू नये याची काळजी ग्रामपंचायतीने पण घेतली पाहिजे. तिकडून काय बिघडत असेल तर मला सांगा, मी दुरुस्त करतो. परंतु हे चाललंय की चुकीच्या पद्धतीनं चाललंय. आता ही एवढा उद्रेक जो झाला म्हणजे आता काही कायदा शिकलेली माणसं हे का, आणि ती जरा जास्त शिकलेली आहे, म्हणजे ते हायकोर्ट पासून सगळं माहिती तर परत तुमचाच प्रॉब्लेम होईल. दुसरं काय होणार. हा नाही ते हा, आणि त्यांना पण तुम्ही सांगा ते बरोबर नाही आहे. आणि ग्रामसेवकला म्हणावं जी जी माहिती मागितली ती सगळी माहिती दे, तक्रार असायची गरज नाही. आणि पोलीस कोर्ट कचेऱ्यात ही कधीच ऐकणार नाही. पण थांबा म्हणून सांगितलं थांबले, ही काही एकदा सुटली तर ऐकतात का तेव्हा. परंतु हे आपल्याला करायचं नाही. तिथलं वातावरण आपल्याला बिघडू द्यायचं नाही. गावातलं वातावरण सगळं राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. काय होतंय, 10-11 कर्मचारी आहेत. मी वारंवार म्हणजे ग्रामसेवकाला सांगितले, हाच येत नाही मुळात. आज बघा, आज म्हणला इथं 4 वाजता येतो, हा पळून गेला, 5:20ला तिकडे गेलो, कोण नाही का. म्हणजे अडचण काय, एखादा ग्रामस्थ एखादी अडचणीत जातो, कर्मचारी म्हणतो तू घरी येऊन दाखला घेऊन जा. म्हणजे अडचण काय, काय अडचण आहे. हा कुठला आहे त्याला जमतंय का बघा, नसेल तर दुसरं घ्या, काय प्रॉब्लेम नाही. तो ग्रामसेवकला जीवच पाहिजे, गावाला जीव पाहिजे. आता बदली नाही, 2 वर्ष तर सगळ्याची बदली करा नाही. काय व्हायचं आहे, वय काय बी असू त्याचे तेच पाहिजे.
अरे माझं म्हणणं काय आहे, ग्रामसेवकनं अशा माणसाला तात्विक ऐकून घ्या, काय प्रॉब्लेम नाही, हे समजू शकतात. गोरगरिबांना काय, गोरगरिबांना त्रास झाला काय करायचं हे समजू शकतात सगळे. गोरगरिबांना काय कोण वाले आहे का, ही ओरडतील अंगावतील, गोरगरीब कोणाच्या अंगावर जाणार. म्हणून गोरगरिबाची गैरसोय होता कामा नये, त्याची काळजी घेतली पाहिजे. हेडक्वार्टर राहत नाही तो, पण कधी येतो समजत नाही, काय चाललंय. कायद्यानं हेडक्वार्टरला राहिलं पाहिजे असंच काय नाही हा. कुठे विचारा तू राहायला कुठं आहे, तो पळून का गेला. फोन उचलत नाही, कुणाचाच फोन उचलत नाही, सगळ्यांनी फोन केले, कुणाचाच फोन उचलून झालाय. सदस्याचं उचललं नाही, करेक्शन करून येतो म्हणला, आम्ही गेलाच 4 वाजता तो येणार होता इथं. आणि 2 दिवस झाले हे येत आहे, उचलत नाही, कुणाचाच उचलत नाही. नोटीस द्या, त्याला कायद्याचा धाक असला पाहिजे आणि वरिष्ठांचा सुद्धा धाक असला पाहिजे. बीडीओचा किंवा त्या विस्तार अधिकार सगळ्यांचा सीओचा हा कुणाला धाक नसल्यासारखं जा. आणि ह्या गावामध्ये मी आज सुद्धा सगळी गावातले आज सुद्धा माझं म्हणणं आहे, ह्या गावात कुठला वाद होता का, प्रश्न चर्चेनं सुटले पाहिजे. ती पार्टी असते नाही तर ती पार्टी असते, पार्टी ही इलेक्शन पुरती असते. इलेक्शन झाल्यानंतर सार्वजनिक कामाला सगळ्या गावाने गेलं पाहिजे. आणि जेव्हा निवडणूक आहे तेव्हा काय जागा करायची करा, परंतु इतर वेळेला तुम्ही सगळे एकत्रितरित्या काम केलं पाहिजे गावाच्या विकासासाठी. तो त्या गटात आहे, ह्यो ह्या गटात आहे असं म्हणून नाही चालणार आपल्याला. आम्ही इलेक्शनला उभं राहिलो तर मी कधी म्हणत नाही इलेक्शन झाल्यावर सगळी सारखी किंवा पार्टीची नाही तर त्या पार्टीची होती. समाजाचं काम करायसाठी आपला जन्म झाला आहे, त्यामुळे हे करताच उपयोग नाही. हा ग्रामसमाजाबरोबर चर्चा केली, ग्रामसभा काय माहिती त्याचा संबंध असे ग्रामसेवकाचं उत्तर ग्रामसेवकच दिलं पाहिजे, तर त्यांचा संबंधच नाही. आज जर तसा कोण उत्तर देत असेल तर तुझा काय संबंध आहे, तू शांत बसवून सांगितलं पाहिजे. बाबा महिला सरपंच आहे, मग कारभार महिलेच्या पतीने करायचा का त्या पत्नीने करायचा, नाही साहेबांनी आम्हाला सांगतो तुम्हाला एक मिनिट सांगतो. आमच्या ग्रामपंचायतीकडे तुला म्हणजे आरक्षण नसताना आम्ही सगळ्या महिलांना संधी दिली 13 म्हणजे बायकांना काम करू. 2-4 मिटिंग झाल्या, बायका घरात नवरच ग्रामपंचायत मिटिंगला आल्या का म्हणलं हे काय चाललं, उद्यापासून सगळं बंद म्हणलं. बायकांनीच कारभार करताना आमच्या बायकांनी कारभार केला, पण ते आम्हाला सांगावं लागलं. माझ्या गावात तसं इथं सुद्धा बायकांचा कारभार बायकांना करू देणार, तुम्ही कशाला हस्तक्षेप करताय, अजिबात करू नका. हा तर बायकांना संधी द्यायसाठी आरक्षण आहे, तुम्ही संधी हिरावून घेताय. आमच्या ग्रामसभेमध्ये पण त्यांना दाबलं जाते, त्यांच्यावर जे गट आहेत, जे कौशल्य आहे त्याचा विकास होऊन घेत नाही, त्यांना वस्तू व्यक्त होऊन दिलं जात नाही, निर्णय घेतले जातो. बरोबर ते हुशार आहेत, ऍक्टिव्ह आहेत, चांगली मार्गदर्शन केलं गावात, चांगली उत्तर देतात लोकांच्या प्रश्नांना. त्यांनाच बघावं लागेल. आणि मुळात कसं आहे, आमच्यात आम्ही सुधारणा केली पाहिजे. कशाला जायचं आपण तिथे, काय गरज आहे का. हा त्यांचं त्यांना काम करू द्या ना. बरं आता तुम्ही सगळीच म्हणताय महिला सरपंच त्यांना काम करू द्या का चांगलं काम करताय, हा काही विषयच नाही ना. आम्हाला आजार येऊ आजार काय सांगितलं बाबा. ग्रामसभा सामान्य लोकांना बोलवली जात नाही. हे खाली बस, हे तुझं काय, आणि मी तर जाणं सोडलंय, 2 वेळा मला अनुभव आला. पण आमची सगळे जे ग्रामस्थ आहेत ना साहेब, ट्रस्ट आहे किती साहेब पूर्ण मस्त माहिती आहे का, 25, 20, 18 चांगला माणूस कोणी येत नाही. काल 5च माणसं होती, काय येत नाही, कारण की ही 1, 2, 3 जण येत एक दुखे तितके काय तुझं खाली हे तुझं हे काय चाललंय, दंडेशाही नाहीतर अंगावर जाणार. मग हे सगळं त्या ग्रामसेवक दिसतंय, त्यांना तिथं हस्तक्षेप केला पाहिजे, अडवायला पाहिजे. हा काय बोलत नाही. 2 गोष्टी आहेत. आता इथे सगळी तरुण पोर आहेत सगळे,
ग्रामसभा ही प्रत्येकाने अटेंड केली पाहिजे. कोणी असतं, सत्ता 100 असू द्या नाही तर वाईट असू द्या, आणि ग्रामसभेला गावाचा कारभार करायचे अधिकार दिले शासनाने. आणि ग्रामसभेत जे म्हणजे हे निर्णय होतील ते ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे. म्हणजे ग्रामपंचायतीपेक्षा ग्रामसभा महत्वाची आहे. त्यामुळं ग्रामसभा अटेंड करणं हे प्रत्येक तरुणाचं काम आहे. आता पेन्शनर लोक एवढी गावात आहेत, त्यांनी ग्रामसभेला गेलंच पाहिजे, पोरांनी सुद्धा गेलं पाहिजे, आणि आपल्या व्यथा ग्रामसभेत मांडल्या पाहिजे. आणि ग्रामसभेचा जर बहुमताने ठराव झाला तर ग्रामपंचायतच्या बॉडीला काय करता येईल. त्यामुळं गावात जागरूकता आणायची असेल तर ग्रामसभेला निदान 100-500 माणसं पाहिजे. त्यावेळेला तुमचं ते सगळं ते आता वकिलांनी जे मांडलंय येत नाही म्हणजे दाबलं म्हणून जायचं थांबायचं नाही, गेलंच पाहिजे. म्हटल्यावर सामान्य माणूस येत नाही. बरं का, ऐकून घ्या, हे झालं मारामारीचं. आता इथनं पुढे कसं होते काय तिथे काय आहे की आपण बघू काय करायचं. झालं हे झालं, संपला विषय. आता सारखं ते हे करून उपयोग नाही, परंतु गाव चांगला चालवण्याच्या दृष्टीने ग्रामसभा बी चांगली झाली पाहिजे. आणि सारखं बस म्हणून बसणार नाही. आता पूर्वीचा जो काळ होता गेल्या 10-15-20 वर्षापूर्वीचा, ती अशी सिनियर माणसं होती ह्यांच्यासारखी बसाखाली म्हणले बसवत. आता ह्यांची पोरं नाही बसणार, कोण सांगणार बसा म्हणून, असा विषय आहे. त्यामुळे नवीन पिढी आलेली आहे, असं थांबवून कोण थांबणार नाही. आणि वकिलांनी काय चांगलं केलं तर गाव जागा केला, आणि प्रत्येकाचे अधिकार काय ते प्रत्येकाला ह्या निमित्तानं समजायला लागेल. त्यामुळं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे की ग्रामसेवकडं जे काही काम पेंडिंग असतील ते तुम्ही क्लिअर करून द्या. आमचे आणि कुणाच्यावरही वैयक्तिक आपला आकर्ष नाही आहे. आता राजू काय सांगितलं राजाभाऊ आमच्या की सरपंच कारभार व्यवस्थित करतात, त्यांना कारभार करा. त्यांनी भाषण चांगलं केलं, मुद्दे चांगले मांडले, सगळं पण आम्ही हस्तक्षेपच करायचं. म्हणजे माझं म्हणणं आहे की ज्यांना अधिकार आहेत त्यांनीच बोललं पाहिजे, दुसऱ्यांनी बोलायचं नाही, चर्चा पण करायची. आता काय करायचं नाही साहेब, मी एवढंच काल विचारलं तुम्हाला. 30 दिवस झाला मी माहिती मागतोय. जर आम्ही उपोषणाला बसलो असतो तुम्ही माहिती दिली नसती. आज आम्ही त्याला विनंती केली होती, नाही आज विनंती केली होती की बाबा आम्ही आज थांबणार होतो उपोषणाचं, तुम्ही 5 वाजता या. पण त्याची एवढी मगरुरी वाईट काय वाटलं आम्हाला, तरी कमिट केलं होतं सकाळी. पण तो आज तर आम्हाला फटवा मारलं. काल पण त्याला तसंच केलं, 5 वाजता येणार होता पण 5 वाजता तो आला नाही. म्हणजे झालंय काय, त्याला शिस्त नाही, त्याला ह्यांचा धाक नाही, त्याला वाटतं मला कोण विचारत नाही, गेला रे म्हणतो. आता एवढ्या ग्रामपंचायत सदस्यांनी फोन केलं, एकाच फोन उचलला का त्यानं? साहेब ह्यांचा फोन नाही उचलला. उद्या गावचं काय आपलं जळलं पेटलो, कोण जबाबदार याला? ग्रामसेवकनं मस्तीनं वागता काम, ग्रामसेवकनं आलेल्या नागरिकाचं समाधान केलं पाहिजे. नाही झालं तर ते सरपंचाच्या पुढे मांडा, वाडीच्या पुढे मांडा, चर्चा करा. परंतु कुणाचं ऐकायचंच नाही आणि कुणाला काय हेच द्यायचं नाही, म्हणणंच ऐकायचं नाही म्हटलं तर ते अवघड होईल. आणि ग्रामसेवकला त्यांना सांगून जायचं की तुम्ही 5 वाजता येतो की त्यांना सांगितलं असं तर विषय संपला असतो ना तिथे. आता हे बघा, हे साहेब झाले ते झाले, तिथलं पुढे सगळ्या सुधारणा झाल्या पाहिजे. आणि जर नाही सुधारणा झाली तर ह्याच्या चौकटीनं परत गर्दी आणि ती परत आमच्या व्याजात राहायचं. हो हा आता आमच्या हातात आहे, परत पुढे राहणार. हा आणि ह्याच्यासाठी सगळ्यांनी गावातल्या सगळ्या नेते मंडळींना माझी राजाभाऊ विनंती आहे, सगळ्या पार्टीच्या जेवढ्या पार्टी आहेत त्या सगळ्या की गावात सलोख्याचं वातावरण राहिलं पाहिजे, खेळमेळीचं वातावरण राहिलं पाहिजे, वाद कुठलं होता कामा आहे. अशा पद्धतीनं जरा सगळ्या नेते मंडळींनी बसून कारभार केला पाहिजे. आणि हे प्रश्न आहेत ना ते ग्रामसभेला नेते मंडळी सगळ्यांनी उपस्थित राहावं, चुकीचं अजिबात काय करू नका. काय बाबा या गावामध्ये कुणाची सुद्धा भूमिका अशी नाही की आगे तत्व बनायचं, पण ते एका व्यक्तीमुळे आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या पण पार्टीला माहीत आहे, त्या पार्टीसुद्धा माहीत आहे की जो कोणाला आत विचारत नाही. आणि ह्या पण पार्टीला माहीत आहे स्वतः जरी पार्टीला विचारत नाही आणि विरोधकाला विचारत नाही.
की एखाद्या आगीच्या तुफानामुळे म्हणजे परिस्थिती निर्माण झाली आहे गावात. या गावाच्या विकास कामाबाबत आम्ही बाबा अग्रेसिव्ह आहे. गावात फंड आले पाहिजे, निधी आला पाहिजे, विकास कामं झाले पाहिजे, लोकांच्या समस्या निराकरण झालं पाहिजे, म्हणजे आमचे आहे सगळ्या लोकांची मेसेज आहे असे आमच्या इकडे सगळ्यांनी. पण एकच असं आहे की सगळ्यांना तुला वीज मालक वीज निर्णय करणार, वीज सगळं करणार. त्याचा ह्या तरीच काय संबंध नाही, व्यवस्थित काय संबंध नाही, काही जण त्याला काय अधिकार दिलेले नाही, त्याला कुठं सहभाग सुद्धा घ्यायचा नाही. आणि मग ती सगळ्या गावाची परिस्थिती त्यामुळे झाली आहे. नाही नाही, आता रवी दोन गोष्टी आहेत. परवा मी हायस्कूलच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी हुरळीनं पुढे होऊन पैसे गोळा केले गावात, सगळे होते, सगळी मंडळी होती. परंतु ग्रामपंचायतीने असं का होतंय, त्या सुधारणा कराव्या लागतील. परत सगळ्या अजून बसायला गावातली, ही बरोबर नाही म्हणून चुकीचं आहे. त्या सगळ्या सुधारणा कराव्या लागतील. हायस्कूलचं चित्र अतिशय मला चांगलं दिसतं. माणसाने स्टेजवर आणून पैसे दिले हायस्कूल बांधायला. अनेक लोक वंचित आहेत, सहभाग घेत नाही. 5,000 जरी फंड आला तर कुठं पाहिजे, कुठे जर दुसऱ्या 5,000 व्यक्तीने दिलं तर कुठं पाहिजे, याचा काय संबंध आहे त्याचा? प्रत्येक ठिकाणी असते माहीत नाही. आणि त्यामुळं अनेक लोक त्या शाळेत खर्च पण नाही. गावाने बाबा म्हणावं घेतलं तर गावात 70 लाख मंदिर बांधलं, 2 कोटी रुपये इमारत व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. तुझ्याकडे हात पकायला सुद्धा गरज नाही. खूप चांगली लोक आहेत, पैसे कमवून दिला. तुम्ही आता म्हणलं की त्या गावाला उसाचे पैसे येतात, गाव समृद्ध झाले. शाळा किरकोळ विषय आहे. गावाला म्हणावं घेतलं तर 6 महिने ते 1 वर्षाच्या शाळेत काम पूर्ण होईल. पण ज्याची भूमिका मीच पाहिजे प्रत्येक गोष्टी. साहेब, शासनाचा जे आर आहे की नाही, पत्नीच्या कामात नवऱ्यानं हस्तक्षेप करू नये, तुम्ही त्याचा वापर करणार की नाही आत्ता सांगायचं. उठून देणार नाही इथून. का म्हणतो तिथे येतो, एकाच व्यक्तीला का दिलं जातं कंत्राट, डबल कंत्राट काय म्हणणार आहे तुम्ही सांगा स्पष्ट. आणि तिथं बोर्ड लावा, बायकर काय करायचं करा, पण तिथं तिची एंट्री आली नाही पाहिजे. शासनाचा जे आर आहे नाही, आमच्या मनात आहे का हे धोरण, मग काय होत नाही धोरण लागू तुम्हाला बाबा. हा सर्क्युलर काढा, शासनाचं मीटिंग जे आर दिलाय वाचून लावला बरं का बाबा. ठराविक माणसाला द्यायचं कंत्राट, ती आता पुढचं सांगायची गरज नाही. मग ती वळवायची माणसं, काँग्रेस भाजप असलं की त्याला काँग्रेसमध्ये घेऊन जायचं, कंत्राट त्यांना द्यायची. आम्ही सगळ्या गोष्टी सांगत बसत नाही, वैयक्तिक आम्ही सांगेन. हा तो मानून त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला फिराकला तुमची तुम्ही ऐका करून आला नाही पाहिजे तिथे. त्या शासनाचा जे आर आहे लागू झालाच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं काय इथं ती लागू होणार का नाही एवढं सांगा. हा मग सांगा तुमच्या साहेबांना, ती कारवाई होऊ द्या. एक कुठे साहेब, तो तुझं ढोक आहे, तुझी छोटी भावकी आहे, तू बोलू नको. माणसाला असं म्हणतोय, हा तुझा काय संबंध आहे, तुला कळत नाही का गावच्या बोलणार, आपल्याच लोकांना बोलणार. आणि बहुजन समाजात जर तू काय समजतो, लय बेकार आहे हे भाऊ. तुम्ही बाबा बघा, लय बेकार वागून देतो. चुका झालेला दुरुस्त करा तोच पाहिजे, चुका केल्या त्याला दुरुस्त तोच पाहिजे गावात. एक उदाहरण तुम्हाला देतो. ही काय तळकूप ग्रामसभा बघा. हा किती आहेत बघा, टोटल 25. गावची लोकसंख्या किती? 15,000. बर तुझा चॅप्टर कोणा सांगतो? 1 2 3 हे किती आहे? 8. माहिती अधिकारी काम केलं बघा. ही बघा की किती झाली उपस्थिती बघा, तुम्ही बघा. 18 सदस्य, 1 पतिदेव, नातेवाईक, संपलं कारभार, फिनिश. काय येत नाहीत लोक, बरं नाराज आहे तो. काय आहे आता हे बघितलं आणि माहिती का दिली नाही, तर सगळी माहिती न देता येण्यासारख्या म्हणून दिली नाही. हा परंतु आता हे फिरवत बसण्यापेक्षा ह्याच्यात सुधारणा आपल्याला करावी लागेल.
आणि या सुधारणा करून आपल्याला पुढे जायचं आणि त्याच्यासाठी बीडीओनी लक्ष ठेवलं पाहिजे. ग्रामपंचायतीवर वेळ प्रसंगी नोटिसा काढायला लागतील तर प्रत्येकाला काढायला लागतील. त्याला काय पर्याय नाही. ग्रामसेवकला काढा नाहीतर आणि कुणाला काढा, परंतु हे आपल्याला कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी आपल्या बीडीओने घेतली पाहिजे. एवढं मोठं गाव आहे, 15 जण उपस्थित राहत नाही. काय अवस्था आहे. आणि पुकारा करत नाही. बघा, ग्रामसभा आहे, गपचूप जाते, नोटीस लावतात, कधी ग्रामसभा आहे दौडी पिटली जात नाही. काय नाही तुमच्याकडं त्या घंटागाडी त्याला स्पीकर आहे. मग आमच्या गावामध्ये घंटागाडीच्या स्पीकरवर सांगितलं जातं की ग्रामसभा आहे. हे सांगितलं पाहिजे ना. 2 दिवस आधी पुकार नाही, ज्या वेळेला घंटागाडी कचरा गोळा करायला जाते त्यावेळेला ती कॅसेट लावतात, त्या अमुक तारखेला ग्रामसभा आहे, अमुक वाजता सगळ्यांनी यावे. ती कचरा गोळा करत ओरडत जाते. असं झालं पाहिजे. करत नाही ते. त्यांचं म्हणणं येऊच नाही कुणी. परवा बाबा त्यांनी घंटागाडीवरती फिरवून ग्रामसभा आहे म्हणून पुकारला आणि काल ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेत फक्त 5 का 7 लोक उपस्थित. 6 माणसं होती. 6 आम्ही बघून आलो सर. काय अवस्था. कारण मार खाणारी मार देणारे आले मार खाणारे नसल्यामुळे सुशिक्षित माणूस कोणी येत नाही. किती वाईट आहे. जी 5-6 लोक आहेत ती ठराविक समोर बसते. काय कळतं सुरुवात नाही बेकार आहे. नाही याला कुठेतरी पायबंद झाला पाहिजे. माझं म्हणणं काय, ग्रामसभा एवढी प्रसिद्ध झाली पाहिजे की ग्रामसभा आहे म्हटलं की प्रत्येकाला जावं असं वाटलं पाहिजे. ते गावच्या कारभारामध्ये आपण काहीतरी सुचवायचं आहे म्हणून माणसाची उत्सुकता वाढली पाहिजे. एवढं ग्रामसभेला महत्व निर्माण करायचं काम कोणाचं आहे तर आपलं ग्रामपंचायतीचं. सांगा मग तुम्ही काय करायचं. ग्रामसेवकांना आम्ही त्या संदर्भामध्ये ग्रामसभेमध्ये जे अगोदर त्याच्या 7 दिवस अगोदर नोटीस काढण्या संदर्भामध्ये त्यांना सांगतो आणि काढतात आता नियमाप्रमाणे. फक्त त्याची घंटागाडीवरती प्रसिद्धी करायला लावतो. नाही, तो आज कुठं आहे. आज आमचं हेडक्वार्टर सोडून का गेला इथं का आला नाही हे पण पाहिजे. किती दिवस आम्ही बसायचे इथं. त्याला ठेवून त्याची नोकरी वाचवायची. तुम्हाला काय नाही वाचू द्या. जेव्हा पाहिजे वांगीला त्याला अजून सलामी नाही. 3 महिने झाले बाबा आम्ही पाणी प्यायला मागतोय त्याला देता आलं नाही. 3 महिने झाले पाणीच बंद केलंय. पाणी बंद केलंय. एवढं भाजपच्या पार्टीनं वाईट काय बरं का इतकं वाईट त्याचं काय केलं. वकील साहेब त्याच पाणी बंद करून आता बाबा हे सुद्धा बोलत नाहीत. काय काल असं सचिन तुम्ही बरोबर घेतला का त्याचा. त्याला पाहिजे होता का नाही. सचिन ऐकून घ्या बरं का. हे तुम्हाला मी सांगतो परदेला की माणूस शहाणा घ्या. येण्यावर येणं वयाचा प्रयत्न करू नका. आणि मी गेला तर आणि माझं मत काय याचं वय 50 एक 60च्या पुढे झाली. 25-30 वर्षांनी वयाचे ग्रामसेवक आहेत का. नाही माझं म्हणणं काय आहे की एक हरहुन्नरी पोरगा पाहिजे की तो पळून काम केलं पाहिजे. तो आता रिटायरमेंटचे दिवस मोजणारा माणूस असलं तर काय काम करणार. त्यामुळं तुम्ही माणूस ह्याला नोटीस पाहिजे काढा बुक काय करायचं. मुक्त झालं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि माझं बघा वकील साहेब माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांनी 4 दिवस राज्यावर बसून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. जाग आली. मला व्हिडिओचा 2दा फोन आला सकाळपासून असं झालं. मी फौजदारला बी म्हणतो चुकीच्या पद्धतीनं काय इथं मार्केटिंग करू नका. तर ते सगळे विषय झाले. जागरूकता आणण्याचं काम हे उपोषणाला बसून सगळ्यांनी केलं पाहिजे. आता ह्यांचे प्रश्न काय ते तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. माझी विनंती आहे ग्रामस्थांना की आता हे सगळं गावाला बी कळालं आणि शासनाला बी कळालं. तेव्हा आता तुम्ही उपोषण सोडा आणि पुढं परत काय झालं तर परत ह्याच्या ताकदीनं दुप्पट उतरू या सगळ्या गोष्टी.
परंतु आज तुम्ही उपोषण सोडा, तिथे साहेब आलेले आहेत. सांगा साहेब. त्यांची काही मागाशी सांगितल्याप्रमाणे जे काही 3 मध्ये संदर्भ माहिती आहे आता तुम्हाला आम्ही देतोय ती. विक्रम कुठे आहे? एफआरचं काय झालं? उद्या त्या संदर्भामध्ये आता ते गैरहजर संदर्भात त्यांना नोटीस होते आम्ही एफआर दाखल करायला सांगितलं, त्याचं काय झालं? तक्रार दाखल करायची. तुमच्यातर्फे गुन्हा त्याचा ग्रामपंचायततर्फे गुन्हा दाखल करायला सांगितलं, त्याचं काय झालं? ग्रामपंचायत माहिती गुन्हा दाखल करता येत नाही. तक्रार गेली पाहिजे. पत्र काल रात्री तुम्ही बघितलं, रात्री आम्ही 9 वाजेपर्यंत थांबून ते पोलीस स्टेशनला रात्रीच पत्र दिलेले आहे. सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होतो ना. दाखल केलेला आहे. ग्रामसभा पुन्हा होणारच आहे. ग्रामसभा काय एवढं सरकारी आणला का नाही तर त्याला काय काय देऊ दे की एखादा एफआयआर देऊ दे की. त्यामुळे ग्रामसेवकांनी फक्त 2 पत्र दिले की या संदर्भामध्ये असं त्या सभेमध्ये माईक घ्या, माईक. ग्रामसभेमध्ये जी काही घटना घडली त्या संदर्भामध्ये रात्रीचे पत्र तयार करून त्या संदर्भात दिलेले आहे. कॉपी कॉपी दिलेली आहे. त्याच्यात तुम्ही असं उल्लेख केला आरोपी कोण आहे? आरोपी काय कोणाचा उल्लेखच नाही केला त्या तुम्ही. दावा तिने दिले, तुम्हाला पत्र दिले नाही तसं होत नाही. मी तिथं जर तुम्ही ग्रामसभेमध्ये सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डिंग करतो, सॉरी फेसबुक लाईव्ह करतो, तुम्ही माझी तक्रार करता, तर माझं वैयक्तिक नाव देता, मग त्याला हँडलचं नाव द्या की तुम्ही. काय अडचण तुमची अडचण काय? तुम्हाला दिसतंय तुमच्याकडे फुटेज आहे. आणि बाबा ह्यांनी फुटेज कधी दिलंय? जोपर्यंत पोलिसांनी फुटेज यांना मागितलं नाही तोपर्यंत ह्यांनी दिलं नाही. यांचं काम आहे. यांनी ग्रामसभा बोलवली होती, त्यांच्यासमोर कृत्य घडलं, त्यांनी तक्रार द्यायला पाहिजे होती. नुसतं मी फेसबुक लाईव्ह करतो म्हणून लगेच सगळी गेली तिकडं आणि त्याच्या बरकडे म्हणून त्याला मारून दिली तक्रार. का नाही दिली तुम्ही तक्रार? 2 बरकडे फ्रॅक्चर आहे. ऍडमिट केला होता. ग्रामपंचायत सदस्य आलेत ना तरी पुढे असतात. नाही काय नाही, काय संबंध राहू द्या, नंतर बघू ना. त्यांनी येऊन काय करायचं इथं? नाही ना, हा आमचा मंच आहे ना, आम्ही बोलू जरा. जे सूत्रधार कोण आहे त्यांना जरा कळू दे, घेऊ दे की. साहेबांना माहित नाही का? अहो आणि एवढं प्रोएक्टिव्ह झालं पाहिजे. आपल्या समोर घटना घडते, आपण शासकीय अधिकारी आहे आणि तक्रार करत नाही. सामान्य येणारच नाही. बोगस नोंदी सामान्य मार खायला बोगस नोंदी केलेली आणि तो धडाधड बोगस नोंदी घालतो. बाबा हे पण आहे बरं का, रस्त्याची धडाधड बोगस नोंदी घालतो. किती जण लोकांची तक्रार येईल? ग्रामसेवकला मारला असता लगेच तक्रार केली असते का नाही? लगेच काय ते आता पुढच्या ग्रामसेवकाला होणारच आहे ती. बरं का, ग्रामपंचायत सदस्य कोण आलेत का? बोला की. ग्रामपंचायत सदस्य कोण आहे? अभिनंदन तुमचं. आता तो सगळा कारभार ऐकला असेल तुम्ही की ह्याच्यात बदल करावा लागेल. हे चुकीचं आहे. आज सगळ्यात घटना काय आहे की कारभाराने मारामारी करायची असते. हे चुकीचं आहे आणि ह्याच्यात प्रॉब्लेम झाला. मी मागापासून तेच सांगते, गावात हे असं वातावरण तयार होऊ देऊ नका आणि ह्याच्यात चुकायच्या ह्या सगळ्या दुरुस्त करा. ग्रामसभेला सगळ्याला बोलू दे, काय मन मोकळं करायचं गावाला बोलू दे, परंतु प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचं, बोलू दे. तुम्ही दडपायला लागला की ती डबल येणार बाहेर. तुमचं काय मत आहे आता ग्रामपंचायत सदस्यांचं? आतापर्यंत काय चुका झाल्या असतील, आता इथून पुढे काय नाही होणार नाही. हॅलो. ज्या काय चुका झाल्या असतील आता इथून पुढे काय कुठली चूक होणार नाही, त्याची दक्षता आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून घेऊ. सचिन जाधवला मारलं का? मारलं किती जणांनी मारलं? त्यांना मी विचारतोय. बऱ्याच जणांनी मारलं. अंदाजे काय 10 जण होते. आता मग अरेस्ट जी झाली ती किती झालेली? 5-6 जण झाले. मग हे जे सूत्रधार कोण आहे ती? नाही ऐका ना, मी बोलतोय उत्तर द्यायचं. हे करून याला कोण लोक आहेत? ठरवून मारलं त्याला. ठरवून मारलंय. सचिन नानाचा सुद्धा केला होता. ही लोक माझ्यावर टपले. आता बाबाने कसं ऐका ना, बाबाने ज्या पद्धतीने सांगितलं आता झालं ते झालं. नाही बुवा, हे करायला कोणी लावलं? ह्याच्या मागे कोण आहे?
ही नावं काय येत नाही काय येत नाही ती तो विषय नाही आहे, परंतु विषय काय प्रकरण सगळं हेच तुम्ही मारामारी केली नसती तर ह्यात काय झालं विषय नव्हता व्यवस्थित माहिती काय त्या चोरी ठेवायचं काय सांगत का करायची पंचायत आहे त्याचा कारभार किती काय विषय आहे त्यामुळं जे काय आता झाले मारामारी व्हायला नको होती आता बिचाराच्या बरकडे मोठा आणि विषय कसा आहे आमच्यासारख्या माणसाने त्यात भाग घेतला काय कुठल्याकडे परंतु आमची भूमिका काय गावात चांगलं वातावरण राहिलं सरोक्याचं वातावरण राहिलं त्याच्यानंतर परत आम्ही याव करायचं तेव्हा करायचं म्हणजे जरा थांबा शांत घ्या तुम्ही सगळी थांबलं का नाही हा म्हटलं काही वाद करू नका काही वाद नको करायला त्यामुळं आता बरं जरा आव्हान झालंय आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आला तुम्ही पण सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपला व्यवस्थित मार्ग काढून गाव चांगलं चालवा हा सांगा ना बाबा इथं आम्हाला 1 कोटी रुपये पाहिजे गावाला सगळी आणू ना आमदारांना मागा मला मागा दोन्हीकडे पैसे घ्या आम्हाला काय अडचण आहे का तर गावात पैसे आला गावाचा विकास झाला आणि इलेक्शन पर्यंत पार्टी झाली इलेक्शन संपलं दुसऱ्या दिवशी विषय नाही काँग्रेसवाली माझी 80% दोस्त आहे ऐकून घ्या परंतु इलेक्शन मध्ये मी एकाकडे बघा पण इलेक्शन झालं काय काम सांगितलं की केलं पाहिजे आपल्याला तो विषय नाही म्हणून आपल्याला वातावरण गावात फ्रेंडली ठेवा एका व्यक्तीच्या कारभारामुळे त्यांची बॉडी डिस्क्वालिफाय होईल इतकं टप्पा केलेला आहे आम्ही जर तुमच्या मागे तगादा लावला गेला आहे तर एका दिवसात त्यांची बॉडी डिस्क्वालिफाय होईल माहिती पण आम्ही त्या दिवसात जात नाही आमची ती भूमिका नाही पण याच्या कारभार पुढे झाला पाहिजे ही आमच्या अपेक्षा डिस्क्वालिफायला काय वकील फुकटच आहे का अडचण काय सगळं करून ठेवलंय मटेरियल तुम्ही तयार परंतु त्या मार्गाला मला वकिलांचं परवा चर्चा झाली म्हणजे ही एका महिन्यात झाली म्हणजे तसं काय करू नका काय करायचंय आपल्याला कारभार गावाचा करायचंय बुवा तुमच्या आता मानसिकता आहे का कारभार पतीने केला पाहिजे का पत्नीने केला पाहिजे पतीला तिथे येऊन देणार का कोकांना ते आता येणारच नाही तिथे हा मग ते लिखी द्यायचं आम्ही स्वतः सांगतो बाबा तुम्ही इथून पुढे येऊ नका आता माझा फायदा नाही तुमचा फायदा आहे तुमचा फायदा आहे तुम्ही आता का हो म्हणताय आमच्या धमक्यामुळे फायदा ह्याच्यात आहे आम्ही सांगू की बाबा डबल टेंडर काढायचं की नाही काढायचं तुम्ही ठरवायचं बोला बाबा तुम्ही त्यांच्या मनात तुमच्या फायद्यासाठी आम्ही बसलोय दुसरी वाईट गोष्ट झाली पार्टी काढल्यावर त्यांनी काही कारभार करणार तो सगळ्यात मोठा म्हणजे आम्हाला हिट पॉईंट तो आहे आमचा ऐकून घ्या तहसीलदार कचेरीत माझी गाठी त्यांना मी सांगितलं म्हटलं तुम्ही सगळ्यात मोठी चुकी म्हणजे तिथं जायला नको आणि जाऊन जर तिथं काय केलं तर ते माझा प्रॉब्लेम काय मी राजाला जर काय घराघरी केली कापडं फाटली मग अशा पत्राची कापडं फाटली सोडून दिली म्हणजे खालचीच फाटली तर मग माझं करत होतो हा त्यामुळे ती जाणं चुकीच होतं कशालाच आहे गरज काय पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ना आम्हाला फोन करा बाबा ही प्रॉब्लेम करत माणसं दुरुस्त का आपण सांगू ना पण ह्याचं चुकलं ना 100% चुकीचं आहे म्हणून तुम्हाला सांगू परंतु तुम्हाला गाव चालवायचं आहे आणि गावात कारभार करणाऱ्या माणसांनी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं हा वाद काय करायचं नाही आता झालं एवढं झालं जाऊ देत आता त्याच्यावर चर्चा बी करू नका आपला हा विषय संपलेला आहे तुम्ही सगळ्या गोष्टी आता त्या फॉलो करा आणि वकील साहेब नाही अजून आमची एकच एक रिक्वेस्ट आहे त्यांनी कबूल केलंय ज्यांनी हा उद्योग केलेला आहे त्यांनी 5 जनता पार्टीला काढलं गेलं आहे आणि आपण माफी मागणार आहे तो त्यांचा म्हणजे तेच ठरलंय ठरलंय त्यांचं ठरले नाही का बुवा ठरलंय का बुवा ठरलंय का नाही बोला आता बरं ऐकून घ्या ऐका जर त्यांना माफी मागायची लाज वाटत असलं त्यांच्या वतीने मी मागतो सगळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीच की केलीच की दिलगिरी व्यक्त चुकीचा मी येऊन काँग्रेसच्या ऑफिसमध्ये शिवाय परवडलं असतं का माझं म्हणणं काय चांगला मी कायद्याचा उघडून केलेला आहे बरं का हे एकदम रॉंग आहे एकदम रॉंग आहे पण ते जाऊ दे आणि
तुम्ही हा पावलं मागं सांगायला कारभार करणार पुढे जायलाच नाही. हो, मला उद्या एखाद्यानं धक्का मारला काँग्रेसच्या माणसाने तर मी म्हणे बाबा काय तुझा काय प्रॉब्लेम आहे का, माझ्याकडे काय चुकलं का, 5 मिनिटात विषय संपतो. तुम्ही आगाऊ गेला की डबल पर स्पीड वाढते. आज तसं करू नका. आणि आता जाऊ दे चर्चेला मोबाईल नको. वकील साहेब संपून टाकूया आपण. आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पण सांगितलं की बाबा आम्ही आता व्यवस्थित कारभार करतो. आम्हाला ग्रामसेवक येऊ द्याल का सांगा. जाऊ का बाबा तर हे लगेच ठोकलं. शेवटी ही माणसं आहेत ना, काय करायचं. यांचा विषय नाही. आताची झालंय का नाही इथं पुढे कधीच होणार नाही. मी तुम्हाला सांगतो लास्ट फर्स्ट झालं तर अंगाव घेणार. तुम्ही गॅरंटी घेणार आहे का? तुम्ही गॅरंटी आजपर्यंत अंगाव घेतली नाही. आता अंगाव घेणार. आता आम्ही अंगाव घेतली नाही. चूक झाली आमची. पत्र दिलं का?